सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 3 आरोपींना अटक करून नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे। या कारवाईत 6,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी आज दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे। पळसी गावातील देशी दारूच्या दुकानातून 1,15,000चे 37 बॉक्स चोरी झाल्याच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली। मुख्य आरोपी अशरफ शेख आणि त्याच्या 2 साथीदारांनी चोरीसाठी सेंट्रो गाडीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले। तपासादरम्यान आरोपीचे लोकेशन वैजापूर संभाजीनगर येथे आढळून आले। पोलीस पथकाने वैजापूर आणि मुसळगाव MIDC परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी अशरफ शेख, दिलीप यादव आणि रजनीकांत त्रिभुवन या तिघांना अटक केली। आरोपींनी नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात 9 चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली। या कारवाईत एकूण 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 6,50,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशी दारूचे बॉक्स, मोटरसायकल आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप, गुन्हे शोध पथकाचे सह पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस हवालदार संदीप पवार, संतोष पाटील, विष्णू गोसावी, पोलीस शिपाई विशाल कुवर, पोलीस शिपाई समाधान वाजे, पोलीस शिपाई नाना पानसरे, अजय देशमुख, रोहित शिंदे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, संतोष पिंगळ, गोकुळ कासार, सागर आडणे, नितीन शिंदे व योगेश रानडे यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। जो अशरफ असे 3 आरोपी अटक केले, त्याच्यात अशरफ जो मुख्य आरोपीची पार्श्वभूमी आहे। त्याची पार्श्वभूमी तो अट्टल गुन्हेगार आहेत। त्याच्यावरती घरफोडीचे आणि चोरीचे अनेक जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गुन्हे आहेत। काही त्याच्यावर शरीराविरुद्धचे देखील या ठिकाणी गुन्हे आहेत आणि तो गुन्हेगारीच्या प्रवृत्तीचा या ठिकाणी आहे आणि तो नाशिकमध्ये राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आणि त्याच्यानुसार त्याला ताब्यात घेतलं, चौकशी केली आणि गुन्हे निष्पन्न झालेले आहेत।